ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। अहमदाबादमधील एअर इंडिया विमानाच्या अपघाताबाबत प्राथमिक अहवाल आता समोर आलेला आहे। एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो अर्थात AAIB याचा धक्कादायक प्राथमिक अहवाल समोर आला आहे। विमानाच्या उड्डाणानंतर काही सेकंदातच दोन्ही इंजिनमध्ये इंधन पुरवठा थांबल्याचं यामध्ये समोर आलं आहे। त्यामुळे दोन्ही इंजिन हवेमध्येच बंद पडले आणि CCTV फुटेजमध्ये रॅम एअर टर्बाईनमुळे वीज पुरवठा खंडित झाल्याचंही स्पष्ट झालं आहे। दरम्यान या 15 पानांच्या तपास अहवालामध्ये पक्षी धडकेचे कोणतेही संकेत आढळलेले नाहीयेत। सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे आणि विमान अपघाताला 1 महिना उलटून गेला असून प्राथमिक तपास आता हा अहवाल समोर आला आहे। उसमें फ्यूल कट ऑफ का उल्लेख है। जब फ्यूल मिलना बंद हो जाता है तब दोनों इंजन काम करना बंद हो जाते हैं और फिर ये जिस प्रकार की घटना हुई वो पॉसिबल। तो अगर मैं थ्रॉटल क्वाड्रेंट की बात करूँ तो यहाँ पर फ्यूल कट ऑफ स्विच है। अब उसमें ऐसा है कि फ्यूल कट ऑफ स्विच लोअर पोजीशन में यानी कट ऑफ पोजीशन में, और उसके बाद अभी जो क्रैश में जो मिला है वो रन पोजीशन में, ये यानी ऊपर की तरफ है। यानी उसके बाद पायलट ने फिर से जो है वो इंजन स्टार्ट करने की कोशिश की, ऐसा लग रहा है। ये जो प्रणाली है वो इंजन को फ्यूल सप्लाई करना है कि नहीं करना है, ये मैन्युअली कॉकपिट से कंट्रोल होती है। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह नवी मुंबई विमानतळाची पाहणी केली आहे। यावेळेला मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी कामाचा आढावा घेतलाय। नवी मुंबई विमानतळ हा ग्रीन एअरपोर्ट असेल अशी माहिती यावेळेला मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। तर रनवेचं काम पूर्ण झालेलं असून इतर कामं प्रगतीपथावरती आहेत असंही फडणवीस म्हणाले। विमानतळावरती बॅगेज क्लेमची सुविधा ही सर्वात वेगवान असेल यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे।